महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येताच भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा ॲक्शन मूडमध्ये आल्याचं दिसतंय। सोमय्या आज मालेगावला भेट देत आहेत। वोट जिहाद भाग दुसरा ते उघडकीला आणणार आहेत। स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वप्नील, किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। मालेगावला ते जात आहेत। वोट जिहाद पार्ट 2 आपण एक्सपोज करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय नेमकं आता या सगळ्या एक्सपोजचं स्वरूप असणार आहे? किरीट सोमय्यांनी काही या संदर्भातली हिंट दिली आहे का स्वप्नील? अजिंक्यजी, नक्कीच आपण बघतो या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळतात। रोहिंग्यांवरती त्यांचा आता जो निशाणा आहे तो साधताना पाहायला मिळतात। मालेगावमध्ये आज खरं तर किरीट सोमय्या जातात। मालेगावमधील जे रोहिंग्या मुस्लिम आहेत त्यांचं वाढतं प्रमाण जे बोगस आयडी घेऊन राहत आहेत त्यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलेला आहे आणि त्याला साथ देणाऱ्यांवरती सुद्धा आज ते भाष्य करण्याची शक्यता आहे। मालेगाव नंतर ते थेट तहसीलदार कार्यालयामध्ये जाणार आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा भेटीगाठी घेणार आहेत। यामध्ये खरं तर रोहिंग्यांचं निवासस्थान आणि त्यांचे तिथे आयडेंटिटी कशा प्रकारे बनली या संदर्भात ते सुद्धा माहिती घेणार आहेत। मात्र एकूणच गेल्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी एकूण 100 कोटींपेक्षा जास्त मोठा घोटाळा समोर आणला होता। यानंतर आज सुद्धा वोट जिहाद पैसा भाग 2 अशा प्रकारचा त्यांनी एक हिंट दिलेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर आज सुद्धा काही आर्थिक जे काही व्यवहार आहेत त्या संदर्भात ते भाष्य करणार आहेत। एकूण 100 कोटींपेक्षा जास्त निधी हा 2 निवडणुकांमध्ये या ठिकाणी वाटला गेला आणि वेगवेगळ्या जे बोगस अकाउंट्स होते त्याद्वारे हा वाटण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्की याच्या मागे नक्की कोण कोण आहे याची आज खरं तर नावं उघड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यामध्ये अधिकाऱ्यांची नावं येतात का की तेथील काही स्थानिक राजकारण्यांची नावं येतात का याकडे सर्वांचंच लक्ष आहे। त्यामुळे आज किरीट सोमय्या यांचा हा जो दौरा आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। अजिंक्य, ठीक आहे। स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।